अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णभक्तां सगणा हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी पुष्पानुसुते देवी नमामि हरिप्रिये सिंधुपते पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा जय श्री राम। आता आपला भारतीय महिना वर्ष सुरू झाले की नाही? संवत्सर नवीन वर्ष कधीपासून सुरू होते? 1 जानेवारी पासून. 1 जानेवारी पासून नाही, 1 जानेवारी 1 गुढीपाडव्यापासून आपण चालू होते. काय विशेषता असते कोणाला कल्पना आहे? गुढीपाडव्यापासून आपण का चालू करतो? नवीन वर्ष म्हणतो, पण खरं नाव काय त्याचं? संस्कृत नाव काय माहिती कोणाला? संवत्सर. संवत्सर म्हणजे वर्ष नवीन. आपलं हिंदू संवत्सर, हिंदू वर्ष, हिंदू संवत्सर. कधीपासून चालू होते? कधीपासून? चैत्र शुक्ल प्रतिपदा, चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी. किती सुंदर वातावरण असते की नाही चैत्र महिन्यामध्ये? छान जे झाडं आहेत त्यांना नवीन पालवी फुटतात, फुलांचा भरपूर फुलं असतात, वातावरण खूप छान असते. मी थोडा भाग वेगळा आहे, पण त्या काळामध्ये सगळं छान असायचं वातावरण. तसे चैत्र पालवी, नवीन पालवी फुटत्या झाडांना, मनाला विचारांना सुद्धा छान पालवी फुटतात. असं हे आपल्या नवीन वर्षाची एक छान गोष्ट आहे. नवीन वर्षाला आपल्या नावं असतात. इंग्लिश वर्षाला असतात का नावं? काय असतात? आकडे असतात. 2023, 2024, 2025, आहे की? पण आपल्या संवत्सराला नाव असतं. ते माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? नहीं ना भाई? गर्व से क्यों हम संवत्सराचं नावच माहिती नाही, हिंदू वर्षाचं नावच माहिती नाही. आहे का हे पण माहिती. यावर्षी संवत्सराचं नाव काय हे कोणाला माहिती आहे? गुढीपाडवा झाला, सगळं छान पुरणपोळी काय कोण आपली मस्त मजेत झालं. बाकी काय करायचं? गुढीपाडव्याचा दिवस दरवर्षीच येतो, नवीन वर्ष येतो. काय करायचं आपल्याला? आपलं बरं आहे. 1 जानेवारी 2024 पासून 25 डिसेंबर जानेवारी स्वतः त्याच्यात आपण खुश आहोत.
पण कधी प्रयत्न केला की आपण या वर्षीचं नाव काय आहे कोणाला माहिती आहे? याच प्रभू सांगा. क्रोधी नाम संवत्सर. गेल्या वर्षीचं काय होतं? गेल्या वर्षीचं नाही. गेल्या वर्षी संबंध किती दिवस झाले? जेमतेम 15-20 दिवस झाले, पण ते नाव आपण माहित नाही. गेल्या वर्षीचं नाव होतं शोभन नाम संवत्सर. प्रत्येक हिंदू व्यक्तीला माहिती पाहिजे विशेषतः काय की नाव छान आपल्या हिंदू धर्मामध्येच वर्ष आल्यानंतर कुठली नाव नाही आहे. कुठे पैशात संवत्सर म्हणजे वर्ष, शालिवान शके, विक्रम संवत्सर वगैरे ते सगळं वेगळं आहे. म्हणजे संवत्सर मुख्य. या प्रत्येकाला आपल्या हिंदू धर्मामध्ये नावं दिलेली आहेत. ठीक आहे ना? तसं हे नवीन वर्ष नवीन आशा घेऊन आलेला आहे. काय करता तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी? काय असते? काही सांगितलं मला बरं वाटेल. मला जरा तुम्ही हसता, मला कळत नाही. गुढी उभारता म्हणजे काय करता? का गुढी उभारता? काय कारण आहे त्या दिवशी? प्रभू श्रीरामचंद्राचं काय जन्म झाला, आगमन झालं का? नक्की ना? कृष्ण आगमन झालं. लंकन पळतारे तेव्हा लोकांनी खूप उत्साहाने प्रभू रामचंद्र किती वर्ष वनात होते? 14 वर्ष. आमचे एक राजनेता आहे ती 13 वर्ष म्हणते. माहिती दिसेल का तुम्हाला? एक आमच्या राजकारणी जे स्त्री आहे निष्ठा, ती म्हणजे प्रभू रामचंद्र 13 वर्ष वनवास गेला था. असो, तिने 1 वर्ष कमी केलं. 14 वर्षाचा आहे. तर असं 14 वर्षाचा मोठ्या कालखंडानंतर प्रभू रामचंद्र प्रत्येकाचा जीव, प्रभू रामचंद्र म्हणजे प्रत्येकाचा आत्मा, जीव, हृदय, आनंद, उत्साह हा 14 वर्षानंतर अयोध्येमध्ये परत आला. किती खुश असते हो. 500 वर्षानंतर आपले जे प्रभू रामचंद्राचं मंदिर बनलं माहितीये का? अयोध्येमध्ये. अयोध्येत बनलं ना रामलल्ला, छोटे 5 वर्षाची बाळ. किती वर्षानंतर? 500 वर्ष. प्रसन्न झाले की नाही? खुश झाले की नाही तुम्ही? हरी बोल. काय हरी बोल. जोरात ऐकायला हरी बोल. रामचंद्र एवढ्या कालखंडानंतर भारतात आले, छान सुंदर मंदिर बनलं. आणि खरोखरच जे आहे वाटायला लागेल बाबा राम आहे जीवनात, काहीतरी राम आहे. प्रभू रामचंद्राचा जन्म कधी झाला? या अवतरण कधी झालं नाही? कोणत्या युगाला? उत्तर देत चला पडतो. त्रेतायुगामध्ये चैत्र शुद्ध नवमी. म्हणजे प्रभू रामचंद्र प्रतिपदेला आले रावणाला मारून, आणि नवमीला त्यांचा पुढे नंतर आधीच्या काळामध्ये कालखंडामध्ये वेगवेगळं आहे. भगवंत अवतीर्ण झाले. तसा हा जो चैत्र महिन्यात पौर्णिमेपर्यंत 15 दिवस अतिशय छान होतं सगळं. प्रभू रामचंद्रांच्याच लीला त्याच्यामध्ये अनंत आहे. देवीचे नवरात्र असते माहिती का तुम्हाला? माहिती कधी असते? कधी असते नवरात्र? अश्विन महिन्यात. तसंच रामाचं पण नवरात्र असते माहिती आहे का? प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत रामाचं नवरात्र मानलं जाते. माहिती आहे घेऊ का नाही? नवरात्र का नवरात्र का बरं? इतकी सुंदर कथा. प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध सुरू झालं. रावण काही लेशा पेशा नव्हता.
रावण म्हणजे अतिशय पराक्रमी, बलवान, वेद जाणणारा, ब्राह्मण, संगीतकार, कलेनी निपुण, प्रचंड बलशाली, की त्याच्या पुढे देवता हात जोडून उभे राहायचे दरबारामध्ये एका लाईन. नवग्रह उभे राहतात हात जोडून सगळे देवता सगळे काय आदेश देतात, रावण महाराज याची वाट. ब्रह्माजी स्वतः आपल्या हंसवाहिनी हंसावर बसून लंकेत येतात आणि रावणाची ट्युशन घेतात, त्यांना वेद शिकवतात. त्याने म्हणते की रावण आला तर प्रचंड काय समस्या निर्माण होणार, रावण तू नको बाबा, मीच येतो तिथे तुला वेद शिकवायला. तो होम ट्युशन. ब्रह्माजी तिथे येऊन रावणाला वेद शिकवायचे सगळे. शंकराला भक्त होता रावण. शंकराला भक्त होता, भेटायला गेला, त्यांनी कैलासच उचलला. काय केलं? कैलास उचलला. शंकर भगवान बिचारे घाबरले, अरे कोण आहे रे? रावण. अरे रावण काय तुमचे दर्शन करा. अरे बाबा तू नको दर्शन करायला, मीच येतो तुझ्याकडे. तू काय उलटा परत कशी मागते? म्हणून शंकर भगवान शंकर लंकेमध्ये जाऊन ती सांगायचं, हे आलो रावण, कर माझी पूजा, तू काही घेऊ नको तुझे. तात्पर्य किती बलवान होता रावण, अतिशय बलवान. शनीची 7.5 माहीत असतात तुम्हाला. शनी एखादी उचापती केल्या, नको त्या हुशारी केली आणि रावणाला म्हणा, मी तुला आता 7.5 मध्ये बांधतो, तुझ्या राशीला येतो. तर रावण म्हणजे असा तुलाच ये बरं तू. आला. रावणाने उचललं, त्याला लटकून टाकलं, उलट खाली डोकं वर पाय बांधून टाकला. तो चाव 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 करत होता. अनेक वर्ष राहिला. मग हनुमंतांनी सोडवलं त्याला. ती कथा वेगळी आहे. तर तात्पर्य काय की किती बलवान रावण. आणि त्याच्याशी युद्ध. देवीचा परम भक्त, अनेक शस्त्र अस्त्र मंत्र तंत्र सगळे त्याला माहिती. आणि प्रभू रामचंद्र बिचारे स्वयं भगवान पण मनुष्य रूपात आलेले, मर्यादा पुरुषोत्तम. ते अचाट शक्ती दाखवता येत नाही, काही नाही, काही सगळ्या मर्यादा तळून केल्या का. आणि दोघांचं युद्ध सुरू झालं. मेघनाथ गेला होता. रावणाशी प्रबल युद्ध झालं. प्रभू रामचंद्र शेवटी रामचंद्र विचार करते की काय करायचं, हा तर प्रचंड शक्ती सगळ्या, याला पराजित करणं केवळ मुश्किल होते आम्हाला. काय करायचं, कसं मारायचं, कसा विजय प्राप्त करायचा, चिंतेमध्ये. विभीषण सांगते की महाराज प्रभू, तो देवीचं पूजन करतो आहे, यज्ञ होम हवन करतो आहे. पण देवीचा परम भक्त असल्यामुळे देवी त्याला बल प्रदान करते आहे. आणि 9 दिन आज त्याने सुरुवात केलेली आहे. 9 दिवसांनी त्याचा यज्ञ संपूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर मग फार मुश्किल होईल तुम्हाला त्याला पराजित करणं. प्रभू रामचंद्र चिंतेत पडले, काय करायचं. ब्रह्माने सांगितलं, बघ तुम्ही पण करा देवीचं पूजन. प्रभू रामचंद्र चैत्र शुक्ल प्रतिपदेला पूजन करायला बसले. पहिल्या दिवशी 1 2 3 दिवस करता 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 8 दिवस पूर्ण झाले. आता 9व्या दिवशी सांगता करायची आहे. काय करायचं, ते विशेष आहुती द्यायला लागते. रावणाचे पण पूर्ण होत होते. पण ब्रह्माजीने सांगितलं की याला जर का देवीचं जर का शक्तिबल प्राप्त करायचं, तिला 108 नील कमल, निळ्या रंगाचे कमळाशी त्याला अर्पण करायला लागतील देवीला प्रसन्न करण्यासाठी. ते प्रभू तुम्हाला आणायला लागते.
आता लंकेमध्ये 108 नीलकमल कुठे भेटणार? रावणाला पराजित करायची तुमची अवधी त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे, जास्त पॉवरफुल असली पाहिजे. देवीला नीलकमल प्रसन्न करण्यासाठी त्यांना आवडतात. काय करायचं चर्चा? एकच दिवस शिल्लक होता, 9वा दिवस. सकाळी चर्चा झाली, काय करायचं पुढे करायचं, कुठे मिळेल सर्वात शोधायचं. मग शोधायचे कुठे घेतले, त्यांना कळलं की देवी ताल म्हणून हिमालयामध्ये स्थान आहे, तिथे ही कमळाची फळं उपलब्ध असतात. आणणार कसं? म्हणजे मी आहे ना, हनुमानजी म्हणाल मी आहे ना, पण सांगा तुम्ही वायू वगैरे जाऊन घेऊन येतो. दुसरा कोणी पर्याय नाही, जा हनुमानजी गेला निघून. बिलकुल वेळ फार कमी आहे. आणि त्यांनी शोधलं ते स्थान, त्याला नीलकमल दिसले. निघण्याची प्रभूजी त्यांनी आशीर्वाद घेतले. प्रभू निघतो या कार्यक्रमाला, मी या कार्याला तुमचे आशीर्वाद सुद्धा. भगवंतांनी आशीर्वाद दिले, आपले चरण कमल त्याच्या डोक्यावर ठेवले. हनुमानजी गेला. ते नीलकमल त्यांनी बघितले, खाली उतरला. नीलकमल घ्यायला जाणार तितक्यात तिथला जो देवता होता, यक्ष कोण असेल, त्याने म्हटलं, हे कोण आहे तू? त्यांनी पैसे दिला. नीलकमल की अशी घेऊन जाता येत नाही तुला, तू रामाचं भक्त आहे. एक काम कर, तुला कमळ पाहिजे, मी कमळ देतो, पण तुला एक काम करायला लागेल, की प्रभू रामचंद्राची चरणाची धुरी तू मला आणून दे. आता किती मोठा प्रश्न आहे. म्हणजे पुन्हा जाणार का? अरे ते म्हणाले, वेळ फार कमी आहे प्रभू माझ्याकडे, आता कुठे धूळ बीळ कुठे जाता करायला, तुम्ही कापणार काहीतरी मिटून टाका ना. मिटायला तयार नाही, काहीतरी घेणं देणं करून आटून टाकू आपण. मला जाणं फार जरुरी आहे, आता माझ्याकडे वेळ नाही. तिथे ते शक्य होत नाही. जोपर्यंत तू प्रभू रामचंद्राची धुळी देऊन आणून मला देणार नाही, तोपर्यंत मी तुला कमळ देणार नाही. हनुमानजी कसं परम बुद्धिमान, बुद्धिमताम भ्रष्टम, अतिशय बुद्धिमान. पूर्ण प्रभू रामचंद्र चरित्रामध्ये किंवा हनुमानच्या चरित्र बघितलं तुम्हाला वाटते की हनुमानजीकडे किती प्रचंड बुद्धिमत्ता असावी, प्रचंड बुद्धिमत्ता. आता परवा हनुमान जयंती आहे 23 तारखेला. ते किती प्रचंड बुद्धिमान. आणि केवळ हनुमानजीच्या या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रभू रामचंद्र लंका जिंकली आहे. जर का आपण कथा घटना ऐकल्या तर कुठे कुठे त्यांनी ऍप्लिकेशन आपल्या बुद्धीचा किती वापर केला आहे. कसं शेतीला शोधलं, तिथे काही फोटो होता का, व्हॉट्सअप होता का, कुठे काही रील होतं का, कशी असेल, पण अंदाज की प्रभू रामचंद्र आहे तर त्यांची पत्नी कशी असावी त्यांनी जाणलं. वेगळा विषय आहे, बरोबर तो स्थितीपर्यंत बोलला. त्याच्या मनात चित्त निर्माण की प्रभू रामचंद्र कशी तर त्याची पत्नी कशी कशी, ती काही सुख भोगत नसणार. प्रभू रामचंद्र के लेखित आहे, तिकडे काही आरामात असणार काय. पण ज्या ज्या स्त्री आरामात झोपलेल्या पडल्या त्याने माहिती की नक्की नाही असो. तर बुद्धिमत्ता किती वापरायचं. ठीक आहे, तुला जर का प्रभू रामचंद्र चरणाची धूळ पाहिजे ना, इकडे तुला देतो, ताजी देतो. आजच माझ्या डोक्यावर प्रभू रामचंद्राने त्यांचे चरण कमळ ठेवले, धूळ आहे काढली. हे 108 कमळ मोजून घेतले. नको फार कमी जास्त असतात, 108 मोजून घे बाबा. मोजून 108 हनुमानजी तार निघाला. वेळ दुपार टळून गेली होती. संध्याकाळच्या आत त्यांना ते अर्पण करायची होती देवीला प्रभू रामचंद्र. हनुमानजी पोहोचायचे ते वा 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 वा. हनुमानजी आले, हनुमानजी आले, तिकडे वा हाती कमळ घेऊन आले. प्रभू रामचंद्र आले, देवीला स्वाहा इथे अर्पण केलं. चंडे दम नमः 1 2 3 4 105 झाले.
आणि भारताचं ताटामध्ये फक्त एकच शिल्लक आणि 106 दोन कुठे गेले? 106 पण अर्पण केले. आता जोपर्यंत 108 अर्पण करणार नाही तोपर्यंत पूर्ण होणार नाही संकल्प. काय हनुमानजी कमी अरे काय बोलली का बरोबर याच्याकडे तुला पाडे सगळे प्रभूजी सगळे मोजून आणले होते 1 2 3 4 5 सगळे 108 बरोबर होते. हिंदीमध्ये मोजले, इंग्लिशमध्ये मोजले, सगळे 108 बरोबर मोजून आणले. मी कुठे पाडलं पण नाही. 2 कसे कमी झाले? काय करायचं? तू जबाबदार आहे त्याला, मी जबाबदार आहे. पटकन जाऊन घेऊन येतो. अरे पटकन आता वेळच नाही आहे, तू कुठे जाऊन आणणार आहे ते? तो घर सुधारायचं नाही. तिकडे रावणाची पूजा जर का त्याने संपवली असेल ना तर फार मुश्किल. त्याच्या आधी आपल्याला करायला पाहिजे. काय करायचं? पुढे चिंतेत पडला. हनुमानजी फार चिंतेमध्ये पडला. लक्ष्मण सगळीकडे चिंता. काय करायचं आता? संकल्प सिद्ध होणार नाही. प्रभू रामचंद्र त्यांच्या लक्षात आलं की काही चिंता करू हनुमान, काही चिंता करू नको. लक्ष्मण तू माझा बाण घेऊन ये. तुमच्याकडे बाणाचं काय करतात? तुम्ही काय बाण मारतात का? काय 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 प्रयोजन काय? घेऊन आला आणि तिथे प्रभू रामचंद्रांनी आपले ध्यानस्थ बसले तिथे आणि विचार केला की 2 कमळ कमी आहेत ना, माझ्याकडे 2 कमळ आहेत. माझ्याकडे 2 कमळ आहेत. लागून द्या ना. राजीव लोचनम, भगवंताचे डोळे कसे आहेत? कमल. कौशल्या काही माझी रामा, तुझे डोळे अक्षरशः कमळासारखे आहेत. किती सुंदर आहे. नील कमळासारखे तुझे डोळे आहेत. किती सुंदर आहे. तुझ्या डोळ्याकडे बघितली पहिले कमळाची आठवण आहे. चिंता करू. माझ्याकडे 2 कमळ आहेत. मी देतो. प्रभूजीने बाण काढला आणि डोळ्यात घालणार, खचकन काढणार. तितक्यात ते गेली. थांब 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 राम राम, मी प्रसन्न झाले तुझ्यावरती तुझ्या भक्तीने. मीच ते 2 कमळ काढून घेतले तुझ्या तुझ्या परीक्षेसाठी. म्हणजे परीक्षेत पास झाला. किती तुझं हे डोळे तू काढून देतो माझ्यासाठी. अशा प्रकारे देवीने भगवंताला संपूर्ण बल प्रदान केलं आणि त्या भरोश्यावर भगवंतानी हे 9 दिवस प्रार्थना केली. म्हणजे रामाचं नवरात्र ते रावणाचा पराभव झाला. त्याचं संकट पूर्ण झाले. त्याच्या भगवंताचं संकट पूर्ण झालं. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला चैत्र शुद्ध 9मीला. जसा जन्म झाला तो सगळीकडे प्रसन्नता, खुशी सगळी. देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि सगळे देवता जे त्याचं दर्शन करण्यासाठी निघाले एका लाईनला अयोध्येमध्ये. म्हणजे सुंदर चेहरा, छान त्यांचे आजन बाहू, हात, सुंदर केश, सुंदर डोळे, असं सुंदर स्वरूप, अतिशय सुंदर स्वरूप प्रभू रामचंद्राचं. नवकंज लोचन कंज मकर कंज पदकंजाल. तुळशीदासजी फार सुंदर वर्णन करतात. भगवंताचे लोचन डोळे कसे होते? नवकंज लोचन. नवकंज म्हणजे काय? कमळ. कमळ तुम्हाला माहिती नाही उगवल्याबरोबर नष्ट होते का? बरेच दिवस राहते की आज उगवते, संध्याकाळी बंद, पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवते, पुन्हा असं अनेक दिवस ती उगवत राहते. आणि जितक्या वेळी ती उगवत राहते जसे दिवस पास होतात तसंच ते फिक्क फिक्क व्हायला लागतं. त्याचा गंध कमी व्हायला लागतो. त्याचा जे रंग पण थोडा कमी कमी व्हायला लागतो. पण जी पहिल्यांदा बोलते कंज लोचन, तर बरोबर रामचंद्राचे डोळे कसे आहेत? तर पहिल्यांदा उगवणाऱ्या कमळासारखे आहेत. नवकंज लोचन, कंज मुख.
हे जे कमळाची उपमा भगवंताच्या सगळ्या अंगांना दिल्या जाते. चेहरा तसाच, डोळे तसेच, चरण कमल, पंकजांग्री. पंकजांग्री म्हणजे यांची पायाचे तळवे सुद्धा गुलाबी असतात. जे गुलाबी कमळ असते ना, ते कसं असतं रंग, तसे भगवंताच्या पायाचे तळवे पंकजांग्री म्हणतात. प्रभू रामचंद्राचा जन्म नवमीला झाला आणि अनेक देवता जे आहेत त्यांच्या दर्शनाला लागले. खूप भीड, अलग वेश पालटला त्यांनी आणि सगळे दर्शना यायला लागले. समय कोणता होता प्रभू रामचंद्राच्या वेळेचा? किती वाजता? दुपारचा. भर दुपारी म्हणतो. तेव्हा सूर्याची स्थिती कुठे असते? एकदम मध्यवर्ती. त्यांनी बघितलं की अरे यार, पण राम जन्म झाला, ते पण पटकन रूप बदललं आणि त्या भीडभाडमध्ये त्या लोकांमध्ये तिथे पाहायला लागला. ते पाहता बघितला तो तल्लीन झाला सूर्य, की पुढची लाईन सगळी ब्लॉक झाली. मग शेवटी मग कोणी त्याची इकडून मागून पुढून पसंत करे, हे महात्मा आपले फक्त प्रभू रामचंद्राकडे पाहत. बराच वेळ निघून गेला. चंद्र आकाशी, तर त्याला मोठी चिंता पडली. हा जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत मी कसा येऊ? दिवस मावळल्यानंतर चंद्र येतो की नाही? आता तिथून संध्याकाळची वेळ झालेली आहे, माझी येण्याची वेळ झाली आहे, मला दर्शन करायचं भगवंताचं. हा आपल्या इथे चक्क बसलाय, काय करायचं? त्यांनी चलो सूर्यनारायण भगवान, पुढे आता निघा तुम्ही, गपरे आवाज नाही करायचा, मला बघू दे, माझी इच्छा पूर्ती झाल्यानंतरच मी निघेन. गप्प. शिवचंद्राने विचार केला की आता हे सगळं ऐकत नाही. तर आम्हाला म्हणाले, प्रभू तुम्ही काहीतरी करा, यांना जरा बाजूला काढा, मला तुमचं दर्शन होत नाही, मोठे क्यू लागलेली आहे, काहीतरी करा. मला खूप बेचैनी होती आहे, मला पण तुमचं दर्शन करायची इच्छा माझ्यामध्ये आहे, खूप उत्सुकता लागलेली आहे दर्शन करायचं. त्याला काही बाजू करायला सांगा, कारण हा जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत मला येत नाही. भगवंत विचार केले की हाही माझा भक्त आहे, हाही माझा भक्त आहे. पण चंद्रा, तू काही चिंता करू नको, माझ्या नावापुढे मी तुझंच नाव लावेल. म्हणून भगवंताचं नाव काय? राम. ह्या काळात मी आपल्या चंद्राला पण त्याने नाव रामचंद्र. त्या विशेष त्या चंद्रासाठी रामचंद्र. चंद्र फार खुश झाला. आणखीन त्याला एक वरदान देत, काय की पुढच्या माझ्या अवतारामध्ये मला तू पहिल्यांदा पाशील, बाकी नंतर पाशील, तू माझं दर्शन पाहिजे. ठीक आहे? पुढच्या जन्मामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जेव्हा अवतारी झाले तेव्हा जन्म झाला. तेव्हा केव्हा झाला जन्म? रात्री 12 वाजता. सगळे शांत झोपले होते. सूर्य कुठे होता? तोही झोपला होता. जन्म झाला. 3च व्यक्ती जागी होत्या. कोण कोण? देवकी, वसुदेव, चंद्र. त्या पुढच्या जन्मामध्ये तुला मी पहिल्यांदा दर्शन दिलं. भगवान रामचंद्र कृपा व्हायच्या. प्रभू रामचरित्र जे आहे त्यातून रघुनाथाचं शतकोटी प्रवचन. भगवंताचं चरित्र अतिशय दिव्य आहे. एक एक घटना. प्रभू रामचंद्र ह्या अवतारामध्ये आले ते काही देव म्हणून नाही आले, ईश्वर म्हणून नाही आले. ते तुमच्या आमच्यासारखे साधारण व्यक्ती म्हणून, त्यांचा कार्यकलाप सर्वसाधारण होते. त्यांनी आपल्यावरती स्वतः परमेश्वर असूनही मर्यादा ठेवल्या आपल्यावरती. त्या मर्यादेमध्ये वागले म्हणून मर्यादा पुरुषोत्तम. त्यांचे लीला, त्यांची गुण, हे पाल, हे सगळं जण एका मनुष्यासारखे आहे. विशेष कोणी त्यांनी काही चमत्कार केले नाही. प्रभू रामचंद्रांच्या
रामायणामध्ये त्यांच्या जीवनामध्ये काही चमत्कार नाही. चमत्कार पाहिजे असेल तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अमर्याद अचिंत्य. 4 दिवसाची तिथं पोचण्याला मारलं. लहान 4 दिवसाचं बालक अंगावर मच्छर बसला तरी काही करू शकत नाही. आणि बरोबर रामचंद्राने पोचण्याला मारलं. अचिंत्य. गोवर्धन पर्वत उचलला लहानपणी. पट्टे का म्हणाला या गोष्टी पडतात. चिंता आहे म्हणून तिथे भगवान, म्हणून ते भगवान. तर असं हे भगवान श्रीकृष्णाचे चरित्र आहे. अनेक लीलांनी भरलेले आहे. आपल्या बुद्धीच्या बाहेरचं आहे, न समजण्याच्या बाहेरचं आहे. म्हणून लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण काय लीला पुरुषोत्तम. प्रभू रामचंद्रांच्या प्रत्येक त्यांचे जीवन, त्यांच्या घटनांचं आपण आचरण करू शकतो, आचरण करू शकतो. भगवान श्रीकृष्णांचा कुठलाही गुणाचं आपण आचरण करू शकत नाही. आपण उचलू शकतो का गोवर्धन? बुद्धीला मारू शकतो का? नाही, किंवा काहीच नाही. म्हणून प्रभू रामचंद्राचं चरित्र हे तुमच्या आमच्यासाठी आहे. त्यांचा व्यवहार, त्याची वागणूक तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आवडते. तुमच्या आमच्यासाठी प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणून ते इतके प्रसिद्ध आहे. भारताच्या भगवान श्रीकृष्णाचे काही भक्त आहे पण मर्यादित आहेत त्या म्हणाले. म्हणजे अचिंत्य आहे. पण प्रभू रामचंद्र प्रत्येकाला खूप जवळचा वाटतो. कारण तो आपला आहे, माझा आहे. कारण त्यांचं चरित्र माझ्यासारखं आहे. एक अनाकरणीय असं काही नाही आहे. त्यांचा व्यवहार आचरण तुमच्या आमच्यासारखं आहे की असे प्रभू रामचंद्र. तर त्यांचे जे संबंध, तेव्हा जीवनामध्ये संबंध फार महत्वाचे असं लक्षात घ्या. प्रभू रामचंद्राच्या जीवनामधून आपण अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि त्या शिकल्या तरच आपल्या घरामध्ये काय, किंवा राज्यात काय, किंवा देशात काय, किंवा जगात काय रामराज येऊ शकते. अन्यथा नाही. पण ते किती प्रेम असो त्यांचं आपल्या भावांमध्ये, किती प्रेम आई वडिलांवरती करावं, किती प्रेम प्रजेवरती करावं. त्या जीवनामध्ये संबंध जे फार महत्वाचे असतात. लक्षात तुमच्या आमच्या जीवनामध्ये पण संबंध असतात. आई वडिलांचे संबंध, भावा भावाचे संबंध, बहीण भावाचे संबंध, काका मामा सुट्टी मामी यांचे संबंध हे असतात. हे कशासाठी आहे? तोडण्यासाठी आहे का? हे संबंध जपले पाहिजे. लक्षात जेव्हा हे संबंध नष्ट होतात तेव्हा जीवनातला आनंद नष्ट होतो. कुठलेही संबंध कधीही व्यक्ती तोडून नये. पारिवारिक विशेषता थोडं इकडे तिकडे होतं पण समजून घ्यायला पाहिजे. कधीही संबंध तोडू नये. पटत नाही माझ्या आपल्या वडिलांनी एवढं जमा केला, 2 भाऊ एकमेकांशी भांडतात, वेगळे होतात, एकमेकांचं तोंडही पाहत नाही. काय कमावलं त्या बापाने? पैसा इतका जमा करून ठेवला मुलांसाठी, पण मुलांनी एकमेकांचे गळे कापले किंवा मारामाऱ्या करायला लागले तर त्या बापाने काय कमाई केली, काय मिळवलं? विचार करा. काही तुमच्या या जमा करण्यामुळे, तुमच्या या स्वार्थीमुळे 2 भावांमध्ये संबंध खराब झाले. जर का पैसा बापाने ठेवलाच नसता तर काय केलं असतं? संबंध छान राहिले असते. पण नाही, मी, माझा पोरगा, त्याचा पोरगा, त्याचा पोरगा खूप पैसा जमा करतो.
आणि शेवटी अशी लाथाळी होते एकमेकाकडे. मग भाऊ चुलत भाऊ बहिणीला ओळखत नाही, बहीण म्हणजे ठीक आहे मी पाहून घेईन तुला, तुमचं ठीक आहे पुढच्या इलेक्शनमध्ये मी तुला पाहून घेतो. काय करू? म्हणून कधीही पारिवारिक संबंध विच्छेद होऊ नका. एक परिवाराचे संबंध केवळ आपल्याला आनंद प्रदान करण्यासाठी असं लक्षात घ्या. आनंद देतात. पण जर का त्या संबंधामध्ये गैरसमज झाला किंवा कधी अहंकार आपल्यामध्ये नाही त्याच्यामुळे संबंध दुरावले ना, संबंध नेहमी करता खदम लागतो. जीवनामध्ये उरते केवळ एक फक्त दुःख. भावाभावाची विषय कथा सांगताना 2 दिवसांनी आला पत्नीला प्रभूजी मी सांगितलं मी खरंच म्हणे माझा भाऊ होता, काही लँड डिस्प्यूट होतं त्यांच्या कागदपत्र आणि त्याशिवाय आमचे संबंध खराब झाले गेले 25 वर्षापासून. जन्म होतो आता म्हातारे झालो, आमची मुलं मोठी झाली त्यांची मुलं झाली पण ती कधी आमच्या मुलांच्या लग्नात आला नाही. माझा भाऊ मोठा भाऊ मी त्यांच्या लग्नात गेलो. काय कमाई केली काय मिळवलं तुम्ही? तेच म्हणे मला शेवटी मी विचार केला की काही नाही बायकोला उचललं म्हणजे घेऊन गेलो घरी भावाच्या. भाऊ दादा हे घे तुझे कागदपत्र. याच्यामुळे आपल्या संबंधामध्ये हे काही मला काही नको, मला फक्त तो हवा आहे. त्या केवळ एका कागदपत्रामुळे सगळे पारिवारिक संबंध पुन्हा छान झाले. पुन्हा बहिणीला भाऊ भेटला, भावाला बहीण भेटला, सगळे एकमेकाला सगळं खूप छान झालं. काही नाही. पैशासाठी कधीही माणसाने संबंध विच्छेद करू नये. छोट्या तुकड्यासाठी थोड्या जा अरे पैसा तुमच्या त्या बापाने जमावून केला, बाप मूर्ख होता की तिने जमा केला आणि तुमच्या भांडणासाठी ठेवलं. कशाला करायचं तुम्ही? ती मुलं त्यांच्या बाक्याने कमवते खातील. पण जर का तुम्ही जमा केला पैसा मुलांमध्ये अशा प्रकारचं विष जहर संबंध खराब असेल तुम्ही काय कमाई केली हो? संबंध खराब होण्यामध्ये गैरसमज सुद्धा खूप महत्वाचे असतात. गैरसमज आहे की आपण एखादी गोष्ट पाहिली ती मी प्रत्यक्ष पाहिली म्हणतो म्हणजे खरंच असली पाहिजे. बरं एखादी गोष्ट ऐकली तुम्ही हा खरंच असली पाहिजे पण ती प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट सुद्धा चुकीची असू शकते. बऱ्याचदा ऐकलेली गोष्ट चुकीची असू शकते. फक्त ती एका गैरसमजाला निर्माण करतात आणि चांगले चांगले संबंध केवळ गैरसमजामुळे अहंकारामुळे नष्ट होतात. रामायणामध्ये फार सुंदर कथा. बाली किष्किंधा नगरीचा राजा, त्याचं नाव काय? बाली. माहिती आहे काय? नाव ऐकलं का तुम्ही लोकांनी? त्याचा एक भाऊ लहान सुग्रीव. अतिशय प्रेम दोघांमध्ये. लहानाची सोबत खेळत खेळत मोठे झाले, लग्न झाले, त्यांचा विवाह झाला, पत्नी मुलं असं. इथे सुग्रीव म्हटलं का त्याच्या मागे सावलीसारखा बाली म्हटलं का सुग्रीव त्याच्यासोबत असलाच पाहिजे. कधी भाऊ एकमेकाला सोडून बाहेर गेले न जाणं कुठे काही झालं तर म्हणून त्याच्यासाठी मदतीला लहान भाऊ नेहमी असायचाच. कधी कोणी दोघांना वेगळं पाहिलं नाही. दिसायला एकदम सारखे जुळवे असू ते. अतिशय प्रेम छायेसारखे एकमेकांच्या सोबत असायचे. छान राज्य चाललं होतं. एकदा काय झालं, एक मय नावाचा राक्षस आहे तो आला बैलाच्या. बाली अतिशय बलवान. किती बलवान होता सांगू का तुम्हाला? कल्पना करा तुम्ही किती बलवान असावा.
रावण तुम्हाला सांगितलं नाही किती बलवान होता. कैलाश पर्वत उचलणार, देवता समोर लोटांगण घालतात, शनीला उलट टांगून ठेवलेलं आहे. किती बलवान असेल तुम्ही कल्पना करा. त्या रावणाला बालीने आपल्या बगलेमध्ये दाबून 7 दिवस दाबून ठेवलं. तो च्या ची 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 करत राहा रावण. तो त्याला दाबून मस्त फिरून यायचा, गायत्री करायचं, संध्यावंदन करायचं, सगळं 7 दिवस त्याला दाबून ठेवलं. आणि तुम्ही कल्पना करा बालीची काय बल असेल, काय पराक्रम असेल. कल्पना करू शकता की नाही तुम्ही? असा तो बाली बलशाली पराक्रम. एक बय राक्षस होता, त्याला थोडी खुमकली, त्याला वाटायचं अहंकार की मी पण काहीतरी बलशाली आहे. बरोबरीचे पाहिजे बालीशी युद्ध करायचे. बाली ये बाहेर युद्ध कर माझ्याशी. ते दोन बालीने जाऊन बघितलं, 2-4 लाफे मारले तर पळून गेला. दिसला की पळून जायचं, पण त्याची सवय झाली. अधूनमधून त्याला यायचा केव्हा आणि बाली आजाबाद आला का पळून जायचा. म्हणजे झोप खराब पाहिजे. एक दिवशी पुन्हा त्यांनी चॅलेंज केलं, बाली ये लढायला. बालीचं डोकं फिरलं, निघाला. आज ज्याला तर बरोबर मी करतो, कुठे जाईल आपण. तरी परत बाली आलेला मय राक्षस पळायला पुढे पुढे. तो पळायला त्यांना काय येणार आहे, दरवेळी आपण जातो असं दुसरी सोडून चालला. तो चालला चालला, पण बाली राहिला याचा तर खात्मा करायचाच आहे. नुसती झोप डिस्टर्ब करते, झोप खराब. याला आज सोडणार नाही. त्याच्या मागे लागला बाली, तो पुढे त्याच्या मागे बाली. सुगरीने बघितलं, अरे दादा तर पुढे चाललाय, काय पुढे मै पुढे त्याच्या मागे सुगरी. अशी तिघांची पळापळ चालली. तर शेवटी त्या बय राक्षसाने बघितलं की आता आपली काही सुटका काहीतरी मुश्किल आहे आता, आणि बालीसोबत युद्ध करणं तर शक्यच नाही. म्हणून तो जो आहे बय राक्षस एका गुहेमध्ये घुसला, अंधारी छोटी गुहेमध्ये घुसला. इथे काही बाली येणार नाही, पण बालीने ते ठरवलं की याला आज संपायचं आहे. तर बाली आतमध्ये गेला, मागे बघी त्याने सुग्रीव, सुग्रीव तू आलाय, 15 दिवस इथे थांब या गुहेच्या बाहेर, ठीक आहे. मी त्याला मारून येतो, तोपर्यंत इथे वाट पहा माझी, ठीक आहे. सुग्रीव बिचारा त्या गुहेच्या बाहेर बसून आला. कोणी येते काय काही आणखीन. बाली आतमध्ये गेला. बय राक्षस आणि बालीचं जबरदस्त युद्ध झालं. आता बाली बलवान होताच, तर त्याचा आवाज यायचा, हा मा ठुकेचा उठायचा, खाली पडायचा वगैरे आवाज सगळं चाललंच होतं. कधी तो ओढायचा, कधी बाली ओढायचा, पटका फटकी सगळं चाललं काम. 15 दिवस बरोबर चाललं. सुग्रीव बाहेरच बसलेला. भावाने सांगितलं ना, 15 दिवस थांब, मी तर त्याला 15 दिवसात म्हणून. 15 दिवशी बघितलं त्यांनी, आवाज बंद झाला बालीचा. हो हा मारतो, काही आवाज नाही. उलट रक्ताचा एक छान प्रवाह तिथून निघाला. बालीने विचार केला, सुग्रीव विचार केला की बाली इतका बलशाली आहे, 15 दिवस झाले युद्ध करतोय, म्हणजे समोरचा तो मी किती असला पाहिजे बलवान. आता बालीचा आवाजही बंद झालेला आहे, गुहेमधनं काही आवाज येत नाही, आणि रक्ताचा प्रवाह निघतो आहे. तो बालीला मारलं तर नसेल, बाली मेला तर नसेल, मनामध्ये शंका साहजिक आहे की. काय करायचं? 15 दिवस बोलला होता, 15 दिवस आज पूर्ण झालेले आहे. 15 दिवस वाट पहा. उद्या जर का तो मय राक्षस पुन्हा गुहेतून पुन्हा किष्किंधा नगरीत आला, तर तिची त्याला सांभाळणार कोण आहे? तो जर का बालीला म्हणून किष्किंधा नगरीत आला, तर कोण त्याच्याशी
स्पर्धा करू शकेल, कोण त्याशी युद्ध करेल, तो सगळं किष्किंधा नगर नष्ट करून टाकेल. तो घाबरला. त्यांनी काय केले, एक मोठा दगड होता, तो दगडच्या गुहेवर ते ठेवून बंद केली गुहा. बाली गेला, खूप दुःख झालं त्याला. माझा भाऊ गेला, मला बोलवलं, त्यांनी दोघांनी मी युद्ध केले, पण त्यांनी मला सांगितलं की थांब, तर मला 15 दिवस थांबणं भाग होतं. त्याचा आदेश, बाबाचा आदेश. आता काही शिल्लक राहत नसते. अतिशय दुःखी झाला सुग्रीव. परत आपल्या किष्किंधा नगरीमध्ये आला. सगळ्यांना सांगितलं असं अशी घटना घडली, फार वाईट झालं. तर तिकडचे सेनापती वगैरे वगैरे जे काही मंडळी असतात की बघ, बाली गेला ठीक आहे, पण राजसिंहासन तिचं काही खाली ठेवता येत नाही, त्याच्यावरती राजा कोणतरी पाहिजे. तर तू त्या राजसिंहासन तुझं आम्ही स्थापित करतो, तू राजा पण तिथे. सिंहासन खाली ठेवते, राजा पाहिजे, तर तू राजा बन. शेवटी मोठ्या कष्टाने, इच्छा नसतानाही, बालीची आठवण येत असताना त्याचा तो राजा बनला, राज्याभिषेक झाला. सुग्रीव एकच दिवस उलटला. बाली गुहेच्या बाहेर आला, दगड बाहेर फेकून. रक्तबंबाळ झाला होता, त्याला मारून सुग्रीव. आता सुग्रीव कुठे असणार आहे? 15 दिवस केव्हा संपले होते. मला दगड कोण लावून दिला? कारण तिकडे एवढं मेहनत केली, आता ते बोलवते एवढा मोठा दगड उचलून द्यायला किती मेहनत लागली असेल. तो पिसाळा नाही, त्याचे डोकं बिल लावतात. कुठे गेला असेल माझा भाऊ, सोबत नेहमी असणारा? असं कसं केलं त्यांनी? मला सोडून गेलाच कसा? धन 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 पाऊल लागतात. किष्किंधा नगरामध्ये आला आपण नगरीमध्ये आणि पाहिलं तर त्यांच्या सिंहासनावर सुग्रीव बसलेला आहे. झाला क्रोध, गैरसमज, सगळे गैरसमज, क्रोध एकदा अहंकार आला का बाकी सगळे चिले पाले सगळं सगळं क्रोध, ईर्ष्या सगळे आपोआप येते त्यांच्यासोबत. त्यांनी पाहिजे की राजसिंहासनात बसलाय, हे कारण मला हा वाटच पाच होता माझ्या पाण्याची. मला आग म्हणजे डबलून हात ते गेला, नंतर दगड लावून त्याला वाटलं मी मेला, स्वतः राजा बनला. झालं डोकं, मनामध्ये किंतु परंतु जंतू निर्माण झाला. तसा बंधन केला त्याला, राजा म्हणतो बरं नाही दादा, मला काही राजा बिजा बनायचं नाही, असं असं घडतात, मला काही बोलू नको, तू सगळं कळलं मला, तू माझ्या मनाची वाट पाहतो, राज्याचा राजा बनायची इच्छा होती. बरोबर सांगतो की नाही, मी 15 दिवस तुझी वाट पाहिली, आता त्याला तरीच माहिती बांधले वाटलं कधी 2-4 दिवस दगड लावून चालला गेला, सगळ्याला गेला तर म्हणून. पण तेव्हा अहंकार आहे की नाही, माणसात अहंकार असेल ना काही दिसत नाही, आंधळ्याला दिसत नाही असं नाही, आंधळ्या व्यक्ती दिसत नाही हे खरं. पण ज्या व्यक्तीमध्ये अहंकार असतो ना त्यालाही दिसत नाही, डोळे उघडे ठेवले तरी. गैरसमज जर का निर्माण झाला तर तुम्हाला किती छान कान असू द्या ते आपोआपच बंद. गैरसमज तुमच्या ऐकण्याची शक्ती नष्ट करतो, अहंकार तुमची दृष्टीची शक्ती नष्ट करतो. काही ऐकायचे नाही मला म्हणतो ना आपण, बाळा बोललो काही ऐकायचं नाही मला, कारण काय गैरसमज, काही आतमध्ये घ्यायचं नाही.
अशा अहंकारामध्ये आणि गैरसमजुतीमुळे बालीवरती या दोन्ही गुणांनी त्याला आपलं आच्छादित केलं. खूप मारला, खूप धुतलं त्याला. माझा भाऊ म्हणतोस, माझ्या मनाची वाट पाहतोस, बरोबर नाही. माझं तसंच प्रेम तुझ्यावरती आहे पहिल्यापासून वगैरे वगैरे, पण ते काही त्यांनी ऐकलं नाही, ना कानानी ना डोळ्यांनी. खूप मारलं त्याला, हाकलून दिला की पुन्हा तू या रस्त्यावर दुसरा तू उभा फाडेल तुला, परत यायचं नाही किष्किंधामध्ये. अशा प्रकारे त्याचा जो संसार होता बालीचा, सुग्रीवचा, सगळं नष्ट झाला. आणि बालीची जी पत्नी होती तारा, बालीची सुग्रीवची, तिलाही त्यांनी आपली पत्नी म्हणूनच आपल्या जवळ ठेवलं. हा बिचारा दूर राहतोय त्याच्या भीतीने, बालीच्या भीतीने. काय सांगतोय, तो तिकडेच काढतो. संसार गेला, पत्नी गेली, सगळं गेलं. केवळ गैरसंसार या अहंकाराने. त्या वनवासात किष्किंधा नगरीमध्ये जात असताना परशुराम, चित्र, लक्ष्मण त्या किष्किंधा नगरीमध्ये पोहोचतात. आणि त्यांना पाहिल्यानंतर सुग्रीव वर आपल्या पहाडावरती बसलेला आहे. तिथे वरून बघतात सुग्रीव, त्यात हे कोणी भगवे कपडे घातलेले, कोण तापसी कोण आले तपस्वी. हनुमानजी त्याला साबर बघ कोण आहे हे, या काही बालीनी पाठवले तर कोणी हे दूत नाही आहे, त्याची कोणी माणसं तर नाही आहे. बालीचं काही सांगता येत नाही. जरा बघलं तू जाऊन काय, जरा अडुसा घे, काय घे, जरा मागोवा घे, कोण आहे ते. हनुमानजीने एका ब्राह्मणाचा वेश घेतला, तिथे आले. अतिशय बुद्धिमान. जेव्हा भगवंताला बघितलं तेव्हा त्यांना त्या प्रकारे घेत तर माझे मालक आहे, छान मुलगा. आणि भगवंताला दोघांनी आपलं खांद्यावर घेतलं, यायला खांद्यावर लागत. ती ह्या वेळची घटना आहे. आणि ती पहाडीवर घेऊन जायचं, कसं घेऊन जाणार. प्रभू बसा माझ्या लक्ष्मण आई रामाला खांद्यावर बसवलं. तिला पाहिलं असेल ना तू, ते किष्किंधा नगरीचं खांद्यावर बसवलं आणि घेऊन गेले. आणि तिथे सुग्रीवशी परिचय करून दिला. मग सुग्रीव तळकाडी की नाही, हे आपलेच माणसं. मग तिथे चर्चा झाली, तुम्ही कसे आले, तुम्ही कसे आले, एकमेकाशी काय काय आहे इतिहास. सांगितलं की असं असं रावणाने माझी पत्नी घेऊन गेलेलं आहे, तिचं हरण केलेलं आहे. हो का, माझ्या पण पत्नीचं हरण केलेलं आहे. आपण दोघे समदुःखी आहो. सुग्रीव म्हणाला, माझी पत्नी पण माझ्या भावाने हिरावून घेतली आणि तुमची पत्नी पण गेली. दोघांचं एकजूट मिटकुट तयार झालं. एकच समस्या दोघांची. काय करायचं, काय हरकत नाही, आपल्याला मी तुम्हाला मदत करतो सीतेला आणण्यासाठी, पण मला मदत करा. ओके करेल, डन. काय करायचं सांग. बालीनं मारल्याशिवाय की मला माझ्या पत्नी मिळणार नाही. ठीक आहे, पण प्रभू बालीला मार म्हटलं पण एवढं सहज सोपी नाहीये. कदाचित तुमच्यासारख्या व्यक्तीला हे जमणारही नाही. किती प्रचंड आहे बाली. बालीच्या बर्वीचा दुसरा कोणी पराक्रमी व्यक्ती त्या काळात तिथे नव्हता. जर का आपण त्यांना मारायला जे पण येदा खायची तो तुमच्याकडनं मेला नाही तर आपण सगळेच मरू. फार मोठा प्रचंड धोका आहे. तो मरेल नाही तर आपण सगळे एका लाईनी बघू. पण विचार करा, विचार केला, प्रभू मला तुम्ही काहीतरी जरा
परीक्षा घेतो. परीक्षा घेण्यापेक्षा मला तुम्ही काहीतरी दाखवा की तुमचं बल किती आहे, किती आहे बाईचं बल. तर त्यांचा एक भयंकर मोठा राक्षस होता. त्याला बालीने असं लाथीन उडवलं. ते किती 50 ते पडले का ते दोन पडला मेला पुढे जाऊन. इतका प्रचंड होता की तिथं सांगाडा आजही पडलेला आहे. त्या राक्षसाचा सांगाडा आजही पडलेला आहे तिथे. तुम्ही जर का तो सांगाड्याचं काहीतरी केलं त्याच्यावरती पराक्रम, मला कळेल की तुम्ही पण त्याच्या योग्यतेचे आहात. असं प्रभू रामचंद्राला म्हणतो. पण प्रभू रामचंद्र मर्यादेमध्ये होते, ठीक आहे, हरकत नाही. प्रभू रामचंद्र की नाही त्यांनी एक लाथ मारली त्याचा जो सांगाडा पडला होता की तो 50 का ते 100 मागून कुठल्या कुठे लांब जाऊन पडला. सुरूच्या लक्षात आले की यार काहीतरी दम आहे, हे काहीतरी मानव दिसतो साधा बारका, काहीतरी आहे. मारणार कसं मारायचं? पण मल्ल युद्धामध्ये शक्य नाही. त्याला समोरासमोर तर कोणीच मारू शकत नाही. बारीला काहीच मारते शक्यच नाही. त्याला छुपल म्हणजे गुप्त रीतीने त्याला मारायला पाहिजे बाणाने. पण राम बालीचा बाण सुद्धा मोठा पराक्रमी आहे, फार जबरदस्त आहे. तुम्हाला सांगू का कसा आहे त्याचा बाण? कसा आहे बाण म्हणजे बाण त्यांनी चढवला की एका बाणामध्ये तो किती वृक्ष लाईनसो 1 2 3 असे सगळं ते झाड तोडून जातं त्याचा बाण चालेल. इतकं परफेक्ट लक्ष असते त्याचं. तुम्ही जर का बाण मारायला गेले तर बाईच्या कुठे हाता बिगीत लागला, जखमी पडला तर तुमची माझी खर नाही. मग एका बाणात तो गेलाच पाहिजे. बरंच बोला तू काय बाटेला जायचं त्याच्यात. माझा जीव तर जाईलच, तुमच्यासाठी काय मी सांगता येत नाही. तरी विचार करा. तुला बघायचं मला बाण, मला बघायला लागेल काय, मला कल्पना नाही तुमची, बारीची मला कल्पना आहे. तर तुम्ही कोटपर्यंत काय काय करू शकते मला बघायचं. पण ठीक आहे, काय करायचं म्हणजे 7 साल वृक्ष आहे एका लाईन मध्ये. तर मी आपला बाण काढला, खटखट 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 6 वृक्ष एका बाणाने खतम केले. तेव्हा सुग्रीव बोलला, जय श्रीराम. जय श्रीराम. दम आहे काहीतरी. तुम्ही आता बालीला मारण्यासाठी योग्य आहात असं मला वाटते. कधी करायचा प्रयोग सांगा. आजच करू. ठीक आहे. तू कुठे उभं राहणार, कुठे तशी युद्ध करणार आहात, मी कुठून बाण सोडणार आहे, कुठे मी लपून राहणार आहे, या सगळ्यात तयारी केली सगळी पूर्ण बनवलं त्यांनी प्लॅनिंग. कथा खूप मोठी आहे, तुम्हाला माहिती असेल, संक्षिप्त सांग. दोघं दिसायला सारखे म्हणून सुग्रीच्या गळ्यामध्ये असा हार घातला ओळखण्यासाठी. आधी प्रयत्न केला आपण, शेवटी रामाने बालीने त्याला खूप ठोकलं, कारण रामाला जमलंच नाही कोणता बाली आणि कोणता सुग्रीव आहे. ते बद मार खाल्ला ते सुग्रीव, शेवटी पळून गेला. हाडे बिडस काय खराब झाले. हे प्रभू काय गंमत केली माझी. ते गंमत मला कळलंच नाही कोणता सुग्रीव आणि केली. म्हणून दुसऱ्या वेळेला त्यांनी गळ्यामध्ये त्याला आयडेंटिटी म्हणून माळ, ही माळ घातलेला सुग्रीव आला. मलित परत दिला, बाली. सुग्रीव एवढा दम भरतो, कोणाच्या भरोश्यावर दमबाजी करतो. चल बघूया. गेले तिथे, युद्ध सुरू झाला आणि प्रभूंनी बरोबर एकच बाण पुरेसा. तिथेच बालीच्या हृदयात लागला, कोण म्हणून पडला. कोण आहे तो मला मारणार? कोणी हे कट्ट केलं? कोण आहे तुझा? तू बोलाव त्याला.
प्रभू रामचंद्र कल्पना करा की तिथं तो बाली आडवा पडलेला आहे, त्याच्या हृदयामध्ये बाण लागलेला आहे, खून येते आहे आणि प्रभू रामचंद्र तिथे आलेले आहेत. प्रश्न आहे का बालीची? मी तुम्हाला कळलं की राम कसा होता, किती अत्याचारी होता, नियमांचं पालन करणारा नव्हता असं बालीला वाटलं. तूच राम आहे. महाराज दशरथाचे सुपुत्र आहात तुम्ही, सूर्यवंशाचे रघुवंशी आहात. शरम वाटते काही की तुमच्या कुळाचा एवढा मोठा वृत्तांत आहे आणि लपून छपून मला मारलं तुम्ही पाहणार का? हे तुमचं कृत्य आहे, ही तुमचं नीतिमत्ता आहे रघुवंशाची की एका निहत्या व्यक्तीवरती तुम्ही बाण मारायचा लपून छपून? किती मोठे गर्हित कार्य तुम्ही केलेलं आहे, आपल्या कुळाला लाभणारं कार्य तुम्ही केलेलं नाही वाटत तुम्हाला? अरे राम मला मारलं, मी तुझं काय बिघडलं होतो? तू आज मला पहिल्यांदा बघतो, मी तुला पहिल्यांदा बघतो. कोणतं शब्द तुला आमच्यामध्ये होतो? का बरं मला शत्रू झाला तू? मी काय केलं होतं तुझं की तू माझ्या त्याचा लपून छपून बाण मारला मला मारण्यासाठी? हे आहे का तुझी नीतिमत्ता? काही हिंमत असती तर समोरून लढायचं तर बाणाचं, ती पण हिंमत तुझ्यात नाहीये, लपून छपून मारतो. काही तुझं माझ्या शत्रू नव्हतं, हा तू त्याला मित्र कसा केला? माझा जो शत्रू आहे सुग्रीव, त्याला तू मित्र केलं कशासाठी? आणि तुम्ही दोघांची पत्नी गायब आहे, त्याला आपली पत्नी मिळेल, तुला त्याला पत्नी मिळते, आणि तू माझा काही संबंध नसतं नाही, तू काय मारलं मला? तू कसं काय मित्र झाला? त्याच्यात तू निर्बली आहे, त्यात काहीच बल नाही आहे सुग्रीवमध्ये. पण तुला पत्नीला वापस आणायचं होतं, मला सांगायचं ना. लगेच मिस कॉल दिला असता रावणाला, घेऊन ये रे रावण, मी बाली आहे, ओळखलं का नाही, पटकन घेऊन ये. काही युद्ध करायची आवश्यकता नसती. रावण स्वतः विमानात बसून सीतेला घेऊन आला असतं परत. चुकलं रे बाबा, क्षमा कर, हे घे सीते. त्या बलहीन व्यक्तीशी तू मित्रता जोडली. माझा भाऊ लहान सुग्रीव, तर काही बल नाहीये. अरे मला सांगायचं नाही यार, मी तुमचं काम करू, युद्धाची कशाला आवश्यकता? काहीच आवश्यकता नाही. खरं आहे का? करेक्ट बोलला का बाली? हो का नाही? का बरं नाही? बरोबर काही शत्रुत्व होतं, काहीतरी त्याचे पैसे लबाडले होते, काही केलं होतं बालीचं? कशा शत्रुत्व? आणि मागून बाण मारला काही नसताना, संबंध काही नाही, आणि तुमचं कुळ किती मोठं त्याचं तुम्ही नाव लावता. हे अशा प्रकारचं तुमचं कुळ आहे का? लोकांना लपून मारणार? किती करेक्ट प्रश्न. तुझा अधिकार काय? राज्यामध्ये अयोध्येचा तो राजा आहे का? राजाने राजाशी व्यवहार केला पाहिजे. राजा युद्ध होतं ना, राजाला कोणी सैनिक मारत नाही. राजाला कोण मारतो? युद्ध कोणामध्ये येते? राजा ते राजा मारतो. तुझा काय संबंध आहे? असे प्रश्न विचार. त्यांचे प्रश्न ऐकल्यानंतर वाटते खरंच प्रभू रामचंद्रांनी चुकी केली. परत विचार करत नाही की प्रभू रामचंद्रांनी एका निहत्या म्हणजे निशस्त्र व्यक्ती होते,
बाण चालवला काही कारण नसताना, तुझं काही नुकसान केलं नाही, काही संबंध नाहीये, खरंय की बिलकुल खरं. चुकला राम. मग राम आले. तर रामाची उत्तर आहे का? म्हणजे प्रश्न जेवढे जबरदस्त प्रश्न, खरं बिनतोड प्रश्न आहे. काही प्रश्न होते का त्याला बालीला मारत नाही की ओळखणं पळत नाही, काही नाही, कसलं तुम्ही घेणं देणं नाही, काही नाही, काही नाही, सोडून चुकून त्या हिंमतीने समोर यायचं की नाही लढायला. असं कोणती बाण मारलं त्याला, किती मोठी चूक केली. मनाला पटतात त्या गोष्टी. खरंच आहे. रामचरित मानस फार सुंदर लिहिलं आहे तुलसीदासांनी. मग राम आले समोर, ते छान मंद मंद हसतात, त्याचे सगळे प्रश्न येतात. रामजीने म्हणतात की बाली, तुला ही नीतिमत्ता आज आठवली कारण तू आता मनाच्या दारात उभा आहे. हा काय सुंदर उत्तर दिलं बघून. ही नीतिमत्ताची गोष्टी आहे ना, असं काय केलं, निशस्त्रवृत्तीत हल्ला केला, फलाना केला, धमक केलं वगैरे वगैरे, ते जी नीतिमत्ता तुला आता तू मरणाच्या दारात आहे म्हणून तुला आठवली. खरं ही नीतिमत्ता तू तेव्हा का बरं दाखवते की जेव्हा तू सुग्रीवला मारलं, त्याच्या पत्नीचा उपभोग घेतोय, त्याला आपल्या पत्नीसारखं खेळतो. अरे तू अतिशय पापी आहे बाली, अतिशय पाप कृत्य करणारा आहे. अरे आपल्या लहान भावाच्या पत्नीला तू पत्नी म्हणून तिच्याशी व्यवहार करतो. काही नीतिमत्ता. अरे लहान भावाची पत्नी ही तुमच्यासाठी कन्येसारखी असते आणि मोठ्या भावाची बायको ही आई समान असते. हे आपलं शास्त्र आहे. पण तुझी नीतिमत्ता तेव्हा कुठे गेली? तेव्हा काही विचार नाही केला. लहान भावाला मारून त्याला हाकलून दिलं, त्याचा संसार उद्ध्वस्त केला, तेव्हा काही तुला नीतिमत्ता आठवली नाही. आणि तुझा मी शत्रू आहे. हा, कारण माझ्या मित्राचा शत्रू तो माझाही शत्रू. मला काही सर्टिफिकेटची आवश्यकता, शत्रुत्व नाही. माझं शत्रुत्व, माझी मित्र त्याच्याशी आहे, सुग्रीवशी. सुग्रीवला तशा प्रकारे दंडित केलाय म्हणून मी त्याच्यासाठी उभं राहिलाय, म्हणून त्याचा जो शत्रू तो माझा शत्रू. तुझं माझा शत्रू नाही, पण माझ्या मित्राचाच शत्रू आहे म्हणून तू माझा शत्रू आहे. आणि तुला राजाने दंडित केलं, अरे मी राजाच आहे. आजही मी अयोध्येचा राजाच आहे, मीच आहे, माझ्याच पटला आहे, मीच आहे राजा, म्हणूनच मी तुला दंड दिला. तेव्हा बालीच्या लक्षात येते की खरोखरच आपलं चुकलं, रामच करेक्ट आहे. तेव्हा बाली म्हणतो की खरं प्रभू, माझं चुकलंच, पण जे असेल ते क्षमा करा. मी तुम्हाला अशा प्रकारे आरोप तुमच्यावर केले. माझा एक मुलगा अंगद, तो तुम्हाला मी देतो, त्याचा तुम्ही स्वीकार करावा, त्याला तुम्ही पितृवत छाया त्याच्यावरती तुम्ही ठेवा, म्हणजे आशीर्वाद त्याच्यावरती द्यायचा. असं माझं सगळं संसार चालला होता. पण माझ्या अहंकारामुळे, माझ्या गैरसमजामुळे हे सगळं आज समोर आलेलं आहे. माझी इच्छा नसताना, केवळ गैरसमजामुळे मी सुग्रीवशी शत्रुत्व पत्करलं आणि अहंकारामुळे माझं सगळं संसार उद्ध्वस्त करत आहे. वाईट वाटते. रामचंद्र फार सुंदर काम आले माहिती का? ऐका, बाली तुला याच उपरती आली
तुला कळलं तुझी चूक, की तू हे जे नष्ट जे केलं आहे तुझ्या फक्त अहंकार आणि गैरसमजुतीने तू हे संबंध नष्ट केले होते. आज तुला ते कळलं, ते तुझ्या मूळ तुझ्या लक्षात आलं त्याचं कारण. आणि खरंच सांगू का, तुला पाहिजे ना, मी तुला बरं करतो, तुझ्यावरती औषधोपचार करून तू बरा होशील. तुझं मरण टळेल. मी जादूनी कळ म्हटलं नाही, औषधोपचार करून स्वस्थता तुला परत मिळून दे. त्याच्या आधी हनुमंता त्या बालीच्या हृदयात तो बाण काढ, त्याला खूप कष्ट वेदना होता. हनुमंताने तिचा बाण काढला, मग त्यांना बरं वाटायला लागलं. तेव्हा प्रभू की तुला खरोखर आरोग्य पाहिजे, तुला पुन्हा जगायचं आहे, मी तुला औषधोपचार करून परत स्वस्थ होते आणि परत आपलं राज्य करून दोघा भावांमध्ये परत छान मिलन झालं पाहिजे. गैरसमज दूर झाले तुमचे. आता तुझ्या लक्षात आलं की अहंकार गैरसमज किती भयंकर असतात, संबंध उद्ध्वस्त करतात, संसार उद्ध्वस्त करतात. तेव्हा पालवी काय म्हणाला माहिती आहे, प्रभू नको आता हा सगळं, माझी चूक माझ्या लक्षात आलेली आहे, आता मला पुढे काही नको, माझा मुलगा मी तुम्हाला दिलेला आहे. आणि हे जे मरण आज मला येतं तुमच्या समोर तुम्हाला बघत, हे मरण मला पुढे मिळेल की नाही नक्की नाही. तुम्हाला आता तुमच्या सान्निध्याने तुमचं नाव घेतच आता मला जाऊ दे. आणि तिथे बालीने भगवंताकडे बघत भगवंताचं नाव घेत आपला देह नको. काय करायचं आयुष्य, पण मरण एवढं सुंदर मरण इथल्या प्रत्यक्ष भगवंताच्या समोर, नाही तर प्रत्यक्ष मरणाच्या वेळा भगवंताचं नावही तुमच्या आमच्या तोंडातून निघण्याची शक्यता 100% नाही. तिच्या वेळी अतिशय वेदना होतात ना, भगवंताचं नाव सुद्धा कठीण आहे. पण इथे प्रत्यक्ष भगवंत समोर आहे. आणखी काय पाहिजे, आणखी काय पाहिजे नको. इतकं सुंदर मला मरण मिळणार असेल की मला आजच पाहिजे प्रभू, एवढी कृपा माझ्यावरती करा. भगवंताने त्याच्यावरती हात फिरवला, कृपा प्रदान केली. बाली जो आहे प्रयाण केलं. प्रभू रामचंद्राच्या ज्या कथा आहे रामायणामध्ये, हा काही नाही काहीतरी मर्म, काही शिक्षा देऊन जातात कुठल्या प्रकारे. म्हणून प्रभूच्या रामचंद्राचं जीवन रामायण हे आचरणीय आहे. आपल्याला आचरण करायला पाहिजे, आपण करू शकतो. भगवान श्रीकृष्णाचे जीवन आचरणीय नाही आहे, कोणी प्रयास पण करू नये. गोवर्धन परत उचलण्याचा किंवा रास लीला करायला हे तुमचं आमचं क्षेत्र प्रभू भगवंताचं शिबिर नाही आहे. आम्ही आपले प्रभू रामचंद्रांचं क्षेत्र आपल्या जीवनामध्ये त्यांचं आचरण, त्यांचा व्यवहार आपल्या जीवनामध्ये उत्पन्न केला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरात सुद्धा प्रत्येक घरामध्ये रामराज्य म्हणजे असं काही नाही, हे सगळे जे सद्गुण आहेत प्रभू रामचंद्रामध्ये त्याचा आपण प्रयास केला पाहिजे. त्या कथून काय शिकलो आपण की अहंकार नसला पाहिजे आणि गैरसमज शंका मनामध्ये काय काय हो, रोज 6 वाजता येतं, आज नाही वाजले का बरं, तुम्हाला माहिती शंका त्यांनी आयुष्य बसत. शंका अहंकार त्याची बघ. तसे प्रभू रामचंद्र चरितम भगवान असं हे प्रत्येक तुम्हाला आपल्याला व्यवहार शिकवते, आचरण कसं असावं, अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करावा. ह्या केवढ्या गुणांमुळेच आपल्या जीवनामध्ये आपण आनंद करू, अन्यथा दुसरा कारण नाचते व नाचते गती राहते. म्हणून हे प्रभू रामचंद्र क्षेत्र आहे
हे सर्वांसाठी श्रेष्ठ आहे. ओके, आणि ते आश्रय श्री प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णववृंद की.